आज दिनांक 28 व्हेरी गुड. 28 ऑगस्ट 2024 ची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आजच्या परिपाठातली चांगली गोष्ट आहे. आता चांगली गोष्ट कशी काय, इथं काही मुलांना बघतो, काही गाडीवर येताना, काही एसटी मध्ये माणसं बघतो, त्यांचा चेहरा जरा पडलेला असते. मी म्हणलं का पडला तुमचा चेहरा, चिंता का लागल्या तुम्हाला? हळूहळू हळूहळू चिंता का लागले ह्याचं उत्तर सापडतच नाही. ती माणसं बोलत नाहीत काही. मी काही म्हणत नाही पुन्हा, तेव्हा तुमचं राहू द्या तुमच्यापाशी. काही माणसाला तर इतका चटकन राग येते, काय हो बरं काय करायचे, एक दोनदा असं बोललो तर राहू द्या ते काय नाही, ते काय नाही म्हणले बर असं द्या, कसलंच काही बोलायचं नाही. आता इथं एक विचार मनामध्ये काय येते माहिती का, की बारक्या बारक्या गोष्टीला काय करायचं. काही माणसाला तर वाटतंय मी जर गाडी चालला असं करून तर समोर कोणीच नाही आलं पाहिजे, फक्त मीच पाहिजे. किराणा दुकानात गेलो तर दुकानदार सुद्धा नसावा, सगळं मीच खावं. संदीप तसंच म्हणते, कोणत्या दिवशी कुणीच राहुनी सगळे चॉकलेट मीच खाऊन टाकाव, काय की नाही, वाटतं की नाही. दुकानात गेलो त्या हलवायाच्या पेढे सगळे काही वाटते असं, पण आपण कोणत्या अडचणीत येत आहोत हे बघत नाही. आपण त्या दिवशी शेतकऱ्यानं घेतलं खोरं आणि चट 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 त्या पायाला पळू नये म्हणून मोठी चप्पल घातली आणि त्या चपलीचा आवाज चट चट करत शेताकडे निघाला. आता थोड्या वेळानं आपण जाऊत म्हणला आणि बोलत बोलत मागून एका पक्ष्याचा आवाज आला. पक्षी होता कोणता, मोर होता. मोराचा आवाज कधी कधी काय वाटते, रडल्यासारखा आवाज येते, वाटते काही. आणि मग त्या मोराचा एवढ्या शांत वातावरणात आवाज आल्याबरोबर त्यानं पाठीमागं फिरून असं करता करता पाऊल टाकता, असं करून बघता बघतच दणकन खाली पडलं. ती खोऱ्या खांद्यावरचा खाली पडला आणि ती खोऱ्या दांडा असते का, खोऱ्याचा दांडा असं खाली आपटला आणि ती इकडच्या बाजूचा दांडा नाकाला लागला. तिच्या रागा त्या धोंड्याकडे बघितलं, खोऱ्या उचललं, एक हातात खोऱ्या एक हातात नाक धरून चाललं असतो. थोडं लागलं, रक्तबिक्त आणली काही पण लागलं. आता दगडाला 2-4 शिव्या दिले, ही दगड अडथळा साहेब म्हणले आमचं नुकसान करायला म्हणलं. दुसऱ्या दिवशी काहीतरी माल न्यायचा होता वाटतं, बैलगाडी घेतला आणि बैलाला कधी लवकर चल म्हणून त्याच्या शेपटाला धरवले, काय इकडल्या शेपटाला धरवले बैलाच्या. बैल बी रागानं घाबरून पळायला चालू केले. मागून एकानं हाक मारलं, मामा अहो तिथं कडब्याची पिंडी आहे हो, घेऊन जा हो, आमच्या इथले हिरवा कडबा आहे हो, असं म्हणेपर्यंत इकडं बघितलं, हो म्हणलं. आणि बरोबर त्या दगडापाशी गाडी आली. तडे आपल्याली गाडी थोडीशी अशी वाकडी होता वाचली, पण ह्यानं खाली पडला आणि गाडी एका चाकावर उभा आणि एक बैल असं त्या जोपाशी, एक बैल इकडे होता, दुसऱ्या लेवल लावलं त्यानं. म्हणजे मागून गाडी वाकडी झाली, बैल मात्र बरोबर आहे. पण बैल काय केले, आता मालकाला काहीतरी होते म्हणून घाबरून तिथंच थांबले. जनावर बी लय मया असते बरं का, जनावराला मया लावली का आपल्यापेक्षा 10 पट मया करते, पण माणसाला मया लावली की नाही, माणसं खाऊन बैमान होते, मया लावून बैमान होते. म्हणून सांगतो तुम्हाला, चिंचनं कधी आंबटपणा सोडलाय का? चिंच खाताना म्हणता अरे आतापर्यंत चिंच तर आंबट होती ना, आता तर खवट लागले असं म्हणता तुम्ही. हा अरे ही लिंबाचा पाला खाल्लो तुम्ही तर कडूच लागते. लिंबाचा पाला जर खाल्लो तर कडू लागते. ज्या दिवशी लिंबाचं झाड पहिल्यांदा आलं होतं त्या दिवशीपासून ती कडूच आहे. त्यानं कधी आपली जात सोडली नाही. जनावरांना सुद्धा मया केल्यानंतर आपली चांगलं वागण्याची स्वभावाची वैशिष्ट्ये कधी बदलली नाहीत.
समजलं का? एक चित्र आलं महाग बरं का. चित्रात काय दाखवतं माहिती का? एक कुत्रा आले पळत पळत आणि ह्याने काय केले, बिस्किट खाताना. आता ती बिस्किट असं करून काढताना त्याला काय वाटलं कुत्र्याला, मला देते काय बिस्किट. पण त्याने काय केलं, बिस्किट असं तोंडात घेतलं अर्ध आणि कुत्र्याच्या समोर लावलं. कुत्र्यानं दुसऱ्याच्या तोंडातला घास घेतला नाही. माणसं मात्र तोंडातलं वळते. तसेच हे बैल होते. मालकाला काय म्हणून जागेवर थांबले. मालक उठला, कपडे बिपडे सावडीत पुन्हा म्हणला, ह्याच्या तर म्हणला ह्या दगडानं तर लय अडथळा आणलाय म्हणला हा. आणि मग गावात गेला काहीशी तसंच बैलाला कडबा टाकला आणि मग मस्तपैकी हिरवं हिरवं खायला दिला. गावात आला, गावातल्या सगळ्या लोकांना म्हणला, हे कोण कोण येणार रे माझ्याकडं हा, कशाला रे, काय काम आहे शेताकडे, काय काम आहे, कशाला बोललास तू, आम्हाला काम माहिती, तुला माहित नाही म्हणला. आमच्या शेतामध्ये एक दगड आहे मोठा लट आणि त्या दगडाखाली मोठी लट खाण आहे आणि ती दगड मला लय अडथळा करायला आहे. ती दगड सगळ्यांना मिळून काढायचे. तुम्हाला सगळ्यांना पैसे देऊ तुम्ही, खरा तुम्ही. ह्याला 100 रुपये, त्याला 100 रुपये, त्याला 100 रुपये द्यायचं ठरलं. हे लगेच मोठे मोठे पारे घेतले, कोण कुदळ घेतलं, कोण टिकाव घेतले, कोण कोण काही घेतले. निघाले लगेच, निघाले चलत चलत चलत, कोण काही बोलत. मग काढूता, अर्धा घंटा काढूता, दिवसभर असतं काय की. मग काही लागलं सोनं खाणं तर आपण घेऊता. त्या धोंड्याखाली सोनं लागलं, कुठला प्राणी आला तर आपण काय करूता, असं असं घेऊता. सगळ्याचं बोलणं चालू आहे. आणि मग तितक्यात ती धोंड्या तिथं होता तिथं राहणार. एकानं लगेच शर्ट काढलं आणि शर्टाच्या बाह्या माग केलं. एकानं धोतराचा कोसा बांधलं तर दुसऱ्यानं ती धोतर न लेवणार होतं त्यानं बारकी पॅन्ट घातलं. असं असं केलं, थांबलं असं करून छानपैकी. आता पहिल्यांदा कोण जायचं पुढी, कुणी जायचं नाही, सुरू करा म्हणे तुमच्या हातानं. मग ज्यानं पडलं होतं, जी मालक होतं की शेतातला, त्याने गेलं पुढी. तर त्याला अशी मोठी पार घेतलं असं आणि असं करून मारलं. पुन्हा एकदा मारलं. 5-6 ठ्याके मारल्या बरोबर ती धोंडा फुटला. अर्धा फुटला आणि पडला बाजूला. अर्धा फुटला. दुसऱ्याने काय केलं, थांबा 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 मी येतो म्हणलं. 4-5 जण तिकडून आले आणि त्या धोंड्याच्या कडनं कोण पुदळ मारते, कोण पार मारते, कोण पुदळ मारते, कोण पार मारते, कोण टिका मारते. मारायला चालू केली तिघा चौघांनी. कशाचं काय, 1 फुटाच्या खाली खणल्याबरोबर धोंडा निघाला. एवढा काय धोंडा मोठा होता का? धोंडा मोठा नव्हता, पण धोंडा असा उभा होता बरं का. हे उभा होता आणि ते उभा धोंडा बघितलं आणि सगळं हसायला चालू केले. अरे एवढा मोठा धोंडा आहे म्हणून तुम्ही इथं आणला आम्हाला. आणि आम्ही म्हणजे लई सकाळपासून मी तर काही जेवायचं नव्हतं म्हणून. लई मोठा धोंडा इथे येऊन जेव्हा काढा उशीर लागते, पुन्हा अजून मला तो काम केला 100 रुपये देत नाहीस म्हणून. हा, आमचा रोजगार 100 रुपये देत नाहीस म्हणून पटकन आला इथं बसून जेव्हा म्हणलं. हा, आणि धोंडा एवढा आणि उगाच झाला असा मला कळतं का तुला काही, बघाव का नाही धोंडा किती आहे का नाही ती. असं म्हणेपर्यंत तरी काय केलं माहिती का, त्यानं म्हणेपर्यंत ठीक आहे जाऊ द्या, ही तुमचे 100 रुपये घ्या, दोघा तिघाला 100-200 रुपये दिलं आणि उरलेले पैसे पुन्हा देतो म्हणलं. पुन्हा डोसक्यात पैसे देतो ना, बरं धोंडा बारीक होता उगाच पैसे गेले, धोंडा बारीक होता उगाच पैसे गेले, धोंडा बारीक होता उगाच पैसे गेले. 5-5दा म्हणालं. आता ही 5-6 माणसं आणला, त्यांना 100 म्हणजे 1000 रुपये गेले आणि फुकट काम होतं. माझं मी केलं असतं पैसे वाचले असते की नाही. हा, कसं मुलांनो, आपल्या जीवनामध्ये सुद्धा कुठला तरी बारखा अडथळा असते, पण त्याला आपण मोठं समजता आणि त्याच्याकडे ध्यानच देत नाही. पण जर आपण बारक्या समस्येकडे ध्यान दिलं, नीट ध्यान दिलं का, काही नसते. आज समस्या आपण उगाच मनामध्ये ठेवतो, कसं करावं. कशामुळे होतं माहिती का, काल त्या 2 मुलांना मी विचारलं होतं की हेल्पिंग बरोबर वाज आणि वेर वापरा. कोणत्या वर्गातल्या? 5वीच्या मुलं आहे की नाही. वाज आणि वेर वापरताना काय येते, आय, वी, यू, ही, शी. हा हा, पुन्हा बरोबर. हा आय, हा आय पासून हा. आय, वी, यू, ही, शी, दे. तर आय, यू, वी, यू आणि ते ह्याच्या पुढे काय येते, वेर येते. आणि बाकीच्या पुढे काय येते,
काय ते वाज येते. तिथं त्यानं ते वाजच लिहिलं नाही त्यानं, म्हणून त्याला पुढचे अपूर्ण वर्तमान काळ अपूर्ण भूतकाळाची वाक्य चालले. तर छोटी समस्या होती. आणि एखादं म्हणलं काय केलंय, ही जी सर्वनाम आहेत आय वी यू यू ही शी इट दे, त्यानं ध्यानातच ठेवाय नाही. दुसऱ्याचं बघून लिहित होता बाजूला वाक्य करताना. मी त्याला सांगितलं तुझं पाठ करायचं म्हणलं. त्यानं विचारलं का केलं नाहीस. सर ही की नाही पाठवत नाही म्हणून केलं नाही म्हणलं. त्याला पाठवत नाही म्हणून. कोण तर कधी वाघमारे. मग नंतर पाठ केलं आणि दुसऱ्या दिवशी मला किती केले 235 वाक्य दाखवलं त्याला. मग आपल्या अभ्यासाची असू जेवणाची असू कुठलीही समस्या असू ती छोटी समस्या असते, त्याच्याकडे लक्ष द्या आणि जीवनामध्ये यशस्वी व्हा. कळलं तुम्हाला.